नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता चौथीच्या नवीन अभ्यासक्रमाचं जे पुस्तक आहे त्याचं पान नंबर 2 याचा अभ्यास करूयात. इथे तुम्ही बघू शकता बी लिसन अँड रिपीट. याचा अर्थ असा आहे की ऐका आणि माझ्या पाठीमागे बोला. आता आपण हे जे स्पेलिंग आहेत त्यांचा आपण अभ्यास करूयात किंवा ते कसे वाचायचे हे बघूयात. पहिलं स्पेलिंग आहे टुगेदर. टुगेदर म्हणजे एकत्र. TOGETHER टुगेदर. TOGETHER टुगेदर. पुढचं स्पेलिंग आहे डिलाइट. DELIGHT डिलाइट. DELIGHT डिलाइट. डिलाइट म्हणजे आनंदी. डिलाइट म्हणजे आनंदी. त्याच्या पुढचं स्पेलिंग आहे हुर्रे. HURRAY हुर्रे. HURRAY हुर्रे. हुर्रेचा अर्थ आहे की समोरच्याला आपण चेअर अप करणं किंवा खूप आनंदाने जल्लोष करणे. पुढचं स्पेलिंग आहे वॉर्म. WARM वॉर्म. WARM वॉर्म. वॉर्मचा अर्थ आहे उबदार. वॉर्म म्हणजे उबदार. पुढे ब्राईट. BRIGHT ब्राईट. BRIGHT ब्राईट तेजस्वी. चीयर. CHEER चीयर आनंदी. आनंद. CHEER आनंदी किंवा आनंद. CHEER चीयर. आता बघा पुढे आहे सी. आता सी वाचूयात बरं आपण. मेक अ लिस्ट ऑफ थिंग्स यू गेट ऑन द फर्स्ट डे ऑफ स्कूल. याचा अर्थ थिंग्स म्हणजे वस्तू. याचा अर्थ असा आहे की पहिल्या दिवशी तुम्हाला शाळेत काय काय वस्तू मिळतात. आता काय काय वस्तू असतात बरं तुमच्याकडे पहिल्या दिवशी किंवा तुम्हाला काय काय वस्तू मिळतात तर आपण बघूयात बरं. इथं लिहूयात. पहिल्या दिवशी आपल्याकडे नवीन असते स्कूल बॅग. त्याच्यानंतर असते नोटबुक. आपल्याला बुक्स सुद्धा नवीन मिळतात शाळेतून. बुक्स. शूज. SHOES शूज. युनिफॉर्म. पेन. पेन्सिल. टिफिन. TIFFIN टिफिन. नंतर वॉटर बॉटल. WATER वॉटर बॉटल. BOTTLE वॉटर बॉटल. इतक्या सगळ्या वस्तू आपल्याला पहिल्या दिवशी शाळेत नवीन मिळतात किंवा आपले आईवडील आपल्याला नवीन त्या वस्तू घेऊन देतात. कुठल्या कुठल्या? स्कूल बॅग, नोटबुक, बुक्स, शूज, युनिफॉर्म, पेन, पेन्सिल, टिफिन अँड वॉटर बॉटल. आता टिफिनला तुम्ही टिफिन बॉक्ससुद्धा म्हणू शकतात. तर ह्या सर्व वस्तू आपल्याला पहिल्या दिवशी शाळेत मिळतात. पुढचा आहे डी. आता डी बघा. लुक ॲट द पिक्चर्स अँड फाइंड देअर नेम्स. आता तुम्ही बघू शकतात या चौकटीमध्ये अल्फाबेट्स दिलेले आहेत आणि त्याच्या आजूबाजूला हे पिक्चर्स दिलेले आहेत. आता इथे हे पिक्चर आहे रुलरचं. तर रुलरचं पिक्चरचं स्पेलिंग आपल्याला इथे जसं शोधून दिलेलं आहे. RULER रुलर म्हणजे पट्टी. तर या पद्धतीने आपल्याला ह्या बॉक्समध्ये स्पेलिंग शोधायचे आहेत. आता पहिलं बघूयात आपण पेन्सिल. तर पेन्सिलचं स्पेलिंग शोधूयात बरं आपण. हे बघा PENCIL पेन्सिल. पहिलं आहे पेन्सिल. त्याच्यानंतर आहे पेन. आता पेनचं पिक्चर, पेनचं स्पेलिंग ओके सापडलं बघा. PEN पेन. पुढे आहे कशाचं पिक्चर आहे बरं. हे इरेझर. आता इरेझरचं स्पेलिंग आपण शोधूयात. ओके इथे आहे बघा. ERASER इरेझर. पुढे आहे शार्पनर.
शार्पनरचं स्पेलिंग शोधूयात. हां, इथे आहे. SHARPNER, शार्पनर. हे आहे शार्पनरचं स्पेलिंग. पुढे आहे चार्ट. चार्ट म्हणजे तक्ता किंवा आपण याला पेपर असंही म्हणू शकतो. आता चार्टचं स्पेलिंग आहे CHART, चार्ट, किंवा आपण याला पेपर असेही म्हणू शकतो. आता पेपरचं स्पेलिंग इथे आहे PAPER, पेपर. पुढे आहे काय इथे खडू कलर आहेत. खडू कलरला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो क्रेयॉन्स. आता क्रेयॉनचं स्पेलिंग शोधूयात बरं. हां, इथे सापडलं बघा. CRAYONS, क्रेयॉन्स. क्रेयॉन्स म्हणजे खडू कलर. आता काय राहिलं आपलं स्लेट. स्लेट म्हणजे काय पाटी. स्लेटचं स्पेलिंग शोधूयात. हां, इथे SLATE, स्लेट. पुढे आहे ग्ल्यू. ग्ल्यू म्हणजे डिंक. आता ग्ल्यूचं स्पेलिंग G हे बघा GLUE, ग्ल्यू. ग्ल्यू असं त्याचं स्पेलिंग आहे. पुढे बघा E, लुक ॲट द पिक्चर्स अँड नेम द ॲक्शन्स. इथे आपल्याला वेगळे वेगळे ॲक्शन्स दिलेले आहेत. आता आपण बघूयात बरं कोणकोणते ॲक्शन्स आहेत. हा मुलगा आहे काहीतरी खात आहे, तर खाण्याला ईट म्हणतात. EAT, ईट. पुढे हा मुलगा चालतोय, चालताना दिसतो आहे, तर चालायला म्हणतात वॉक. WALK, वॉक. ही मुलगी पिक्चर काढते आहे, ड्रॉइंग करते आहे, म्हणजे ती काय करते ड्रॉ. DRAW, ड्रॉ. हा मुलगा गाणं म्हणतो आहे. गाणं म्हणायला बोलतात सिंग. SING, सिंग. बघा बरं हा रडतोय, तर रडण्याला आपण क्राय. रडण्याची ॲक्शन काय असते क्राय. CRY, क्राय. हा मुलगा हसतोय, जोरात हसतो आहे, तर हसण्याची क्रिया ॲक्शन काय असते लाफ. LAUGH, लाफ. ही मुलगी छान असं स्मित हास्य देते, म्हणजे ती स्माईल करते आहे, तर स्माईल हा ॲक्शन काय आहे स्माईल. SMILE, स्माईल. पुढचा मुलगा हात धुतो आहे, तर वॉश ही ॲक्शन काय आहे वॉश. WASH, वॉश. पुढे हा जो मनुष्य आहे तो साफसफाई करतो आहे, तर त्या ॲक्शनला बोलू आपण क्लीन. CLEAN, क्लीन. हा मनुष्य दरवाजा बंद करतो आहे. आता बंद करणे म्हणजे क्लोज. CLOSE, क्लोज. बघा बरं हा मुलगा काय करतोय. हा मुलगा पोहतोय, तर पोहण्याला बोलतात स्विमिंग. ही ॲक्शन कोणती स्विम. SWIM. पुढे बघा हा मनुष्य गाडी चालवतो आहे, त्याला बोलू आपण हे ॲक्शन आहे ड्राईव्ह. DRIVE, ड्राईव्ह. तर या पद्धतीने आपण पान नंबर 2 याचा अभ्यास केलेला आहे. यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पान नंबर 3 याचाही अभ्यास करूयात. धन्यवाद.